जहागिरीचा कारभार पाहत होते. किती सैन्य असणं, 400-500 सैनिक. आणि त्यांचा आता ज्यांच्याशी संघर्ष होणार आहे त्या आदिलशाहीकडे तर लाखोचं सैन्य आहे, मुघलांकडे लाखोचं सैन्य आहे. हे एका बाजूला कित्येक लाखाचं सैन्य आणि एका बाजूला काही हजाराचं सैन्य आहे. हे आव्हान शिवाजी महाराजांच्या समोर आहे. आणि मग हे कसं पेलवायचं बघा तुम्ही. शिवाजी महाराजांच्या संघर्षाला पहिलं आक्रमण झालं त्या आदिलशाहीचं 1648 साली फत्तेखान शिवाजी महाराजांकडून चालवला. त्याच्याकडे सैन्य होतं 20,000 आणि शिवाजी महाराजांकडे होतं 1,000. 20 पट सैन्य शत्रूचं. आणि मग हा लढा यशस्वी कसा करायचा. अफजल खानाचं आक्रमण झालं, 40,000 सैन्य, शिवाजी महाराजांकडे 2,000 सैन्य. बघा ना, हा किती विषम लढा आहे. बरोबर. इथं मुघलांच्या वतीने झालेलं पहिलं आक्रमण, शाहिस्ते खान 1 लाखाचं सैन्य, शिवाजी महाराजांकडे 5,000 सैन्य, 20 पट सैन्य आहे शत्रूचं. आणि हा लढा यशस्वी कसा करायचा. आणि मग शिवाजी महाराजांनी भारताच्या परंपरागत युद्धशास्त्राचा अभ्यास केला आणि मग एक नवं युद्धशास्त्र विकसित केलं. काय युद्धशास्त्र. गनिमी कावा. बघा, शत्रू सैन्य घेऊन आला की आपलं परंपरागत युद्ध काय की शत्रूने आव्हान दिल्यानंतर त्याच्याशी लढायचं उघड्या मैदानात. एका बाजूला जर 40,000 सैन्य असेल आणि एका बाजूला 1,000 असेल तर पराभव कोणाचा होणार निश्चित आहे. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांनी जे नवं युद्धशास्त्र, ज्याला गनिमी कावा, कमीत कमी सैन्य, कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी साधन सामुग्री आणि कमीत कमी पैसा असतानाही युद्ध विजयी करायचं. आता यासाठी शिवाजी महाराजांना समोर एक मोठं आव्हान होतं. हे आव्हान काय होतं बरं का. कारण की अनेक शतकं आपल्यावर परकीयांनी आक्रमण केली आणि या लढ्यामध्ये आपल्या पूर्वजांनी अनेक वेळा संघर्ष केला. परंतु शत्रूची सैन्य इतकी लाखांची असायची की भारतीयांच्याकडं सैन्य किती 5,000 10,000. प्रत्येक जण आपापला स्वतंत्र लढतोय. इथं छोटे छोटे राज्य करतायत आणि आक्रमण करणारे तर कित्येक लाखाचं सैन्य घेऊन एकत्रित आलेले आहेत. आणि या लढ्यामध्ये या छोट्या छोटे राज्ये 5,000 10,000 2,000 सैन्य घेऊन कसे यशस्वी होणार. आणि म्हणून ते पराभूत झाले. आणि अनेक शतकं सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे भारतीयांमध्ये एक प्रचंड निराशा पसरलेली होती की आपण कधीही यशस्वी होणार नाही. या परकीय आक्रमकांशी आम्ही कधीही यशस्वी होणार नाही, आमचा पराभव निश्चितच आहे. हे आव्हान शिवाजी महाराजांच्या समोर होतं. आणि मग त्यांनी पहिल्यांदा मानसिक क्रांती केली. आपल्या इथल्या समाजाला सांगितलं, आपल्या बांधवांना, की बाबा रे, हा आक्रमणकारी कितीही अन्यायी आणि शक्तिशाली असला तरी त्याच्याशी लढणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हा लढा यशस्वी करायचा आहे, विजयासाठी लढायचा आहे.